Hello dear students, welcome back to our YouTube channel. Today we discuss the chapter angle and its measurement. Angle and its measurement. See angle म्हणजे काय असतं की दोन रे किंवा दोन आर्म्स हे एकत्र येतात आणि अँगल तयार होतोय. इज इट क्लिअर? सपोज दिस इज O, दिस इज A, this is B. So AOB or BOA is an angle. Simply it is an angle. So first see concept directed angles. See concept directed angles. Directed angles काय होतंय? Suppose this is O, this is A, this is B. डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन ऑर्डर्ड पेअर कुणाची? ह्या रेजची OA बार आणि OB बार. मी त्यांच्या डोक्यावरती बार लिहितोय कारण ते डायरेक्शन दाखवतात. सो OA बार आणि OB बार ही जी काय ऑर्डर्ड पेअर आहे, ओके, रोटेशन फ्रॉम रे OA बार to OB bar to ray OB bar, rotation from ray OA bar to OB bar, and this angle is called directed angle. याच अँगलला बोलायचंय डायरेक्टेड अँगल. इथे काय झालेलं आहे, AOB डायरेक्शन OA पासून तर OB पर्यंत आहे. सो हा अँगल जो काही झालेला आहे अँगल AOB, दिस इज अ डायरेक्टेड अँगल. आता हा जो काही अँगल आहे हा आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, क्लॉकवाईज म्हणजे हा क्लॉक असं फिरतं, हा जो काही अँगल आपण कन्सिडर करतोय हा अँटी क्लॉकवाईज. जर अँटी क्लॉकवाईजने तो अँगल कन्सिडर केला तर तो अँगल असतो प्लस, दॅट मीन्स पॉझिटिव्ह अँगल. ओके, अँटी क्लॉकवाईजने जर कन्सिडर केला तर तो असतोय पॉझिटिव्ह अँगल. आणि सपोज जर अँगल हा क्लॉकवाईज डायरेक्शनने कन्सिडर केला, सपोज असा, ओके, हा क्लॉकवाईज डायरेक्शनने जर अँगल कन्सिडर केला तर तो असणार आहे निगेटिव्ह अँगल. तर तो असतोय निगेटिव्ह अँगल. इथे काय झालं होतं, हा OA जो काय होता हा इनिशियल आर्म होता. OA हा इनिशियल आर्म होता आणि OB हा होता टर्मिनल आर्म किंवा टर्मिनल रे. सो आता हा इथे इनिशियल आहे आणि हा इथे टर्मिनल आहे. सो हा क्लॉकवाईज कन्सिडर केलेला आहे म्हणून निगेटिव्ह, आणि हा अँटी क्लॉकवाईज कन्सिडर केलेला आहे म्हणून हा झालेला आहे पॉझिटिव्ह अँगल. सो आता यापुढे आपण पाहूया त्यांचे टाइप्स. सो टाइप फर्स्ट, झिरो अँगल म्हणजे काय, कुठलंच रोटेशन नसते. रोटेशन तर नाहीच आहे तिथे. सपोज हा अँगल आहे, हा झिरो अँगल आहे बिकॉज सपोज हा O आणि हा A. इथे काय होतं झिरो अँगल मध्ये, इनिशियल आर्म हा स्वतःच टर्मिनल आर्म असते. दॅट मीन्स OA आणि OB हे एकच आहे. सो इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म इटसेल्फ. इज इट क्लिअर? सो दिस इज अ झिरो अँगल. सेकंड टाइप येतोय वन रोटेशन अँगल म्हणजे काय की एक रोटेशन कंप्लीट करतो अँगल. दॅट मीन्स सपोज दिस इज A, दिस इज B. ओके, काय होतंय, OA हा इनिशियल रे आहे आणि त्या OA रे पासून एक कंप्लीट रोटेशन म्हणजे किती झालेले ते 360 डिग्री. रोटेशन म्हणजे किती झाले 360 डिग्री. आणि OB बार, ओके, OB बार इज अ टर्मिनल आर्म. आता OA बार आणि OB बार म्हणजे OB बार OA बार वरती को इन्साइड झालेला आहे. ओके, आणि सो दिस इज अ वन रोटेशन अँगल. थर्ड अँगल स्ट्रेट अँगल म्हणजे काय, सपोज दिस इज इनिशियल आर्म आणि आता स्ट्रेट ना, सो स्ट्रेट लाईन इथे OB बार, सपोज हा OA बार आणि हा OB बार. काय होते, OA बारची पोझिशन आणि OB बारची पोझिशन एकमेकांना अपोजिट. दॅट मीन्स पोझिशन ऑफ इनिशियल आर्म इज अपोजिट टू पोझिशन ऑफ टर्मिनल आर्म, अँड सो दिस इज अँगल इज स्ट्रेट अँगल, किंवा त्याला हाफ रोटेशन असलं म्हटलं तरी सुद्धा चालेल. ओके, सो दिस इज अ 180 डिग्री. हे जे काय मेजरमेंट झालेले हे 180 डिग्री. नेक्स्ट फोर्थ, राईट अँगल तर माहिती आहे तो असतो 90 डिग्री. तो डायरेक्टली किती असतोय 90 डिग्री. नेक्स्ट फिफ्थ, क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, अँगलचा टर्मिनल रे हा
एक्स किंवा वाय ऍक्सिसच्या अलॉंगवर हवा. अँगलचा टर्मिनल रे एक्स किंवा वाय ऍक्सिसच्या अलॉंगवर हवा. सो दिस इज अ क्वाड्रंटल अँगल. दिस इज अ क्वाड्रंटल अँगल. आणि 6th आहे को-टर्मिनल अँगल. को-टर्मिनल अँगल महत्वाचं आहे. को-टर्मिनल अँगल 6th इज को-टर्मिनल अँगल. को-टर्मिनल अँगल म्हणजे काय की अँगलचं रोटेशन डिफरंट आहे. सपोज हा एक अँगल आहे माझ्याकडे, हा 30 डिग्रीचा अँगल आहे. ओके, अँगलचं रोटेशन डिफरंट आहे आणि हा इथनं एक अँगल आलेला आहे. ओके, सो हा एवढा एक अँगल आणि हा एक अँगल. अँगलचं रोटेशन डिफरंट आहे बट त्यांचे रेज आहेत, त्यांचे जे काही रेज आहेत त्यांची पोझिशन सेम आहे. ओके, त्यांची पोझिशन सेम आहे. सो दीज अँगल्स आर कॉल्ड को-टर्मिनल अँगल्स. एक्झाम्पल, आता जर हा अँगल घेतला तर 30 डिग्री येतोय आणि वन रोटेशन करणं जर अँगल आला तर तो येतोय 390 डिग्री. बिकॉज वन रोटेशन इथपर्यंत झाले 360 आणि प्लस 30 390 डिग्री. 390 डिग्री. सो 30 डिग्री अँड 390 डिग्री आर को-टर्मिनल अँगल्स. ऑल्सो जर हाच अँगल जर मी निगेटिव्ह बाजूने कन्सिडर केला, सपोज आता हा इकडनं जर कन्सिडर केला 30 डिग्री आहे तसाच, अँड हा जर इकडनं कन्सिडर केला तर हा -330 डिग्री येईल. हा -330 डिग्री येईल. सो 30 डिग्री आणि -330 डिग्री आर ऑल्सो दी को-टर्मिनल अँगल्स. बिकॉज रोटेशन तर डिफरंट आहे बट रेजची पोझिशन ही काय सेम आहे. सो दीज आर को-टर्मिनल अँगल्स. आत्ताच आपण एक पॉईंट पाहिलेला आहे को-टर्मिनल अँगल. को-टर्मिनल अँगल्स म्हणजे काय की दोन अँगल्स त्यांचा रेजची पोझिशन सेम असते बट रोटेशन तर डिफरंट असते. सो को-टर्मिनल अँगल्स. मताचे जर दोन अँगल्स आहेत तर त्या दोन अँगल्स मधला डिफरन्स किती असेल? 360 डिग्री असेल, तो 720 डिग्री असेल, म्हणजे 360 डिग्रीच्या मल्टिपल असेल. 360 डिग्रीच्या मल्टिपल असेल. सो क्वेश्चन पाहूयात आपण. डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर. क्वेश्चन इज डिटरमाइन which of the following pair of angle are co-terminal. Example first, 210 degree comma -15 degree. सिंपली इथे काय करायचंय, जो मोठा अँगल आहे त्यातनं छोटा अँगल मायनस करायचा आहे आणि त्यांचा जर डिफरन्स, त्यांची जर सबट्रॅक्शन ही 360 डिग्री आली किंवा ती 720 डिग्री आली किंवा 1080 डिग्री आली तर त्याला बोलायचे को-टर्मिनल अँगल्स. अदरवाइज इट इज नॉट अ को-टर्मिनल अँगल. सो सी हिअर बडा अँगल आहे 210 डिग्री -150 डिग्री -150 डिग्री इज इक्वल टू 210 डिग्री प्लस 150 डिग्री. आता ह्यांची जर ऍडिशन झालेली ही आलेली 360 डिग्री, म्हणजेच काय तर ह्या दोन अँगलचा डिफरन्स हा आलेला 360 डिग्री. ओके, सो दिस पेअर ऑफ अँगल इज को-टर्मिनल अँगल्स. सो दिस टू आर को-टर्मिनल अँगल्स. सेकंड, 360 डिग्री -30 डिग्री. 360 डिग्री -30 डिग्री. सो 360 डिग्री हा मोठा आहे, त्यातनं छोटा मायनस करायचा आहे, -30 डिग्री. आता ह्यांची जर सबट्रॅक्शन केली तर मायनस मायनस प्लस होतंय आणि 360 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 390 डिग्री. आणि 390 डिग्री हा 360 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये येत नाही. सो दीज आर नॉट को-टर्मिनल अँगल्स. ही जी काही पेअर आहे अँगलची ही को-टर्मिनल अँगल्स नाही आहे. थर्ड, -405 डिग्री 675 डिग्री. सोल्युशन. मोठा अँगल आहे 675 डिग्री, त्यातनं मायनस करायचं आहे -405 डिग्री इज इक्वल टू, आता दोघांची समेशन होणार आहे 675 प्लस 405 डिग्री इज इक्वल टू 5 + 5 10, 718 808 आणि 6 4 10 1080.
which is equal to 360 into 3. That means multiple of 3. So this pair of angle is coterminal angles, or these two angles are coterminal angles. Coterminal angles. So हा क्वेश्चन होता, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल. सो हे एक्झाम्पल्स आपण त्यात पाहिलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे, मेजर्स ऑफ अँगल. नेक्स्ट पॉइंट इज मेजर्स ऑफ अँगल. आतापर्यंत दॅट मीन्स 10th लेवल पर्यंत आपण जे काय अँगल मेजर्स केलेत ते डिग्री मेजर केलेत. म्हणजेच काय, एखादा अँगल मेजर करायचं असेल तर 30 डिग्री, 40 डिग्री, 50 डिग्री, 90 डिग्री. ओके, सो जे काय अँगल मेजर केलेत ते डिग्री मेजर केलेत, डिग्रीमध्ये मेजर केलेत. सो आता आपल्याला पुढे अजून एक मेथड पाहिजे अँगल मेजर करण्यासाठी, तिला बोलायचंय रेडियन मेजर. सो फर्स्ट इज डिग्री मेजर. डिग्री मेजरलाच बोललं जाते सेक्साजेसिमल सिस्टीम. सेक्साजेसिमल सिस्टीम म्हणजेच काय, तर डिग्री मेजर. अँगल कशात मेजर करायचा आहे, डिग्री मेजर. आणि सेकंड येते सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम म्हणजे थोडक्यात काय, तर रेडियन मेजर. फर्स्ट पाहूयात आपण डिग्री मेजर. डिग्री 1 डिग्रीची डेफिनेशन पाहूयात. 1 डिग्रीची डेफिनेशन काय होतं माहिती आहे का, 1/360th पार्ट ऑफ वन रोटेशन. 1/360th पार्ट ऑफ वन रोटेशन. एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री आणि त्यातला 1 डिग्री. दॅट मीन्स 1/360th पार्ट ऑफ वन रोटेशन. ही डेफिनेशन झालेली आहे 1 डिग्रीची. 1 डिग्रीच्या पुढे येते 1 मिनिट. 1 मिनिट. आता हे झालं डिग्री. आता आपण पाहूयात मिनिटची डेफिनेशन. 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे काय, की 1/60th पार्ट. 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री. दॅट मीन्स 60 पैकी एकच पार्ट डिग्रीचा, त्याला बोलायचंय 1 मिनिट. 1 मिनिट. आणि 1 सेकंडची डेफिनेशन आपण पाहूयात. 1 सेकंड. सेकंडची डेफिनेशन काय होते माहिती का, 1/60th पार्ट. 1/60th पार्ट पण कुणाचा, 1 मिनिटचा. 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट. दिस डेफिनेशन इज 1 सेकंड. सो हिअर note first 1 डिग्री म्हणजे झाले 60 मिनिट. 1 डिग्री म्हणजेच काय झालेले 60 मिनिट. आणि सेकंड नोट येते 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे झाले 60 सेकंड. या दोन नोट्स महत्वाच्या. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. ओके, सो दिस इज सेक्साजेसिमल सिस्टीम और डिग्री मेजर. रेडियन मेजरची डेफिनेशन, 1 रेडियन डिनोट कसं करतात, 1 रेडियन. दिस इज 1 रेडियन. नोटेशन ऑफ 1 रेडियन. दिस इज डिनोट करतात असं 1 रेडियन. रेडियनची डेफिनेशन काय होते, डेफिनेशन मेजर ऑफ अँगल सबटेंडेड ॲट सेंटर ऑफ सर्कल. measure of angle subtended at center of circle by an arc in which length of arc is equal to radius of circle. Length of arc is equal to the radius of that circle. That means काय होतंय, measure of angle subtended at the center of circle by an arc. काय होते, आर्कची लेंथ आणि रेडियस ऑफ सर्कल काय पाहिजे, सेम पाहिजे. सो दिस इज 1 रेडियन. दिस इज कॉल्ड 1 रेडियन. ही डेफिनेशन झालेली आहे 1 रेडियनची. आता रेडियन म्हणजे अँगल्स मेजर करताना लक्षात काय ठेवायचंय, पाय रेडियन म्हणजेच किती असतं माहितीये का, 180 डिग्री असतं. 180 डिग्रीचंच मेजरमेंट काय असतं, पाय रेडियन. आता जर आपल्याला एखादा अँगल हा डिग्रीमध्ये दिलेला असेल, एखादा अँगल हा डिग्रीमध्ये दिलेला आहे आणि त्याचं मेजरमेंट आपल्याला जर रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं, मग सिम्पली त्याला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं डिग्री मेजरला बाय पाय अपॉन 180 ने, आणि तो जो काय अँगल तयार होणार आहे तो होणार आहे रेडियन मेजरमध्ये.
तो अँगल जो काय होईल तो रेडियन मेजरमध्ये होईल. आणि याच्या उलट काय करायचं आहे, सपोज अँगल दिलेला रेडियन मेजरमध्ये, ओके, रेडियन मेजर मधला अँगल हा डिग्री मेजरमध्ये कन्वर्ट करायचा. मग सिम्पली काय करायचंय, रेडियनचा जो काय अँगल आहे त्याला 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचंय. सो हे जे काय मेजर होईल हे होईल डिग्रीमध्ये कन्वर्ट, हे मेजर डिग्रीमध्ये कन्वर्ट होईल. सो दीज आर नोट्स. जर आपल्याला अँगल डिग्रीमध्ये दिलेला असेल आणि त्याचं कन्व्हर्जन रेडियन मेजरमध्ये करायचं असेल तर त्या अँगलला डिग्री अँगलला मल्टिप्लाय करायचे पाय बाय 180 ने. सो जो काय डिग्री अँगल आहे तो रेडियनमध्ये कन्वर्ट होतोय. आणि जर आपल्याला अँगल दिलेला आहे रेडियन मेजरमध्ये तर त्याला मल्टिप्लाय करायचं सिम्पली 180 अपॉन पायने, तर तो अँगल कशात कन्वर्ट होणार आहे, डिग्री मेजरमध्ये. सो दिस इज सेक्साडेसिमल सिस्टीम, डिग्री मेजर अँड सर्क्युलर सिस्टीम, दॅट इज रेडियन मेजर. नाउ क्वेश्चन नंबर फर्स्ट. Question: convert the following measures किंवा degree measures into radian. Convert the following degree measures into radian. मेजर्स आपल्याला डिग्रीमध्ये दिलेत आणि आपल्याला कन्वर्ट करायचे ते रेडियनमध्ये. फर्स्ट एक्झाम्पल 70 डिग्री. सो सोल्युशन 70 डिग्री दिलेले रेडियनमध्ये कन्वर्ट करायचे. सो 70ला सिम्पली कशाने मल्टिप्लाय करायचे, पाय बाय 180 ने. 70 डिग्री इज इक्वल टू 70 इंटू पाय बाय 80 रेडियन. पाय बाय 80 रेडियन. 0ला 0 कॅन्सल होतोय आणि सिम्पली राहते का 7 इंटू पाय 7 पाय बाय 18 रेडियन. दिस इज अ रेडियन मेजर. सेकंड एक्झाम्पल -120 डिग्री. सोल्युशन -120 डिग्री जो काय आहे त्याला मल्टिप्लाय करायचे पाय बाय 180 रेडियनने. ओके, पाय बाय 180 रेडियन इज इक्वल टू -120 डिग्री इज इक्वल टू सोल्युशन. 0ला 0 कॅन्सल, 6 2 जा 12, 6 3 जा 18. सो -2 पाय बाय 3 इंटू रेडियन. दिस इज अ रेडियन मेजर. थर्ड एक्झाम्पल इज 1/4 डिग्री. 1/4 डिग्री. सो 1/4 डिग्री त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे रेडियनमध्ये. 1/4ला मल्टिप्लाय करायचं आहे पाय बाय 180 ने. ओके, सो इज इक्वल टू पाय इंटू 1 पाय, 18 इंटू 4 72 अँड 0 दॅट मीन्स 72 रेडियन. दिस इज अ रेडियन मेजर. नेक्स्ट एक्झाम्पल 85 डिग्री. एक्झाम्पल नंबर 4 85 डिग्री. 85 डिग्रीला कन्वर्ट करायचं आहे 80 रेडियनमध्ये. 85 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. कन्व्हर्जन काय होतंय, सपोज जर 5 न दिला 5 आणि इथे येते 36. सो 5 पाय डिवायडेड बाय 36 रेडियन. 5 पाय बाय 36 रेडियन. त्याला कितीने दिलेलं आहे, 5 ने डिवाइड केलं, इथे आलेले 17, सॉरी इथे 17 यायला पाहिजे, 17 पाय बाय 36, 17 पाय बाय 36 रेडियन. फिफ्थ 250 डिग्री. 250 डिग्री इज इक्वल टू 250ला मल्टिप्लाय करायचे पाय बाय 180, 0 0 कॅन्सल, इज इक्वल टू 25 अपॉन 18, 25 पाय अपॉन 18 रेडियन. दिस इज रेडियन. So these are the example of degree measures into radian measures conversion. Next question. आत्ताच्या क्वेश्चन मध्ये आपण डिग्रीचं रेडियन मध्ये कन्व्हर्जन केलंय. या क्वेश्चन मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं रेडियन टू डिग्री. सो क्वेश्चन, कन्व्हर्ट द फॉलोइंग रेडियन मेजर्स into degree measure. So first is 7 pi by 12 रेडियन. रेडियन मेजरचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करायचं आहे, इज इक्वल टू 7 पाय बाय 12 इंटू, आता कशाने मल्टिप्लाय करणार तर 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचे डिग्री. पायला पाय कॅन्सल, 2 3, सो 7 इंटू 3 21, 0 डिवायडेड बाय 2 डिग्री आणि 210 अपॉन 2, दॅट मीन्स कन्व्हर्जन होत आहे 105 डिग्री. दिस इज 105 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन 5 रेडियन. 5 रेडियन, आता हा 5 रेडियन मध्ये तर त्याला कन्वर्ट करायचं आहे डिग्रीमध्ये. 5 रेडियन इज इक्वल टू 5 इंटू 180 अपॉन पाय डिग्री. सो 18 5 90, 900 अपॉन पाय
डिग्री. पायची जर व्हॅल्यू इथे टाकली, सपोज 922/7 22/7 डिग्री इज इक्वल टू 900 इंटू 7 होल डिवायडेड बाय 22 डिग्री. आता जर इथे डिव्हिजन कसले होणार आहे, तर इथे 2 ने डिवाइड होणार आहे. ओके, सो इज इक्वल टू सपोज 2 11 आणि याचा आन्सर येत आहे 450 इंटू 7 होल डिवायडेड बाय 11 डिग्री. आणि 450 इंटू 7 700 7 5 35 7 4 28 28 प्लस 3 3150 होल डिवायडेड बाय 11 डिग्री. रेडियन मेजरचं कन्व्हर्जन झालेलं आहे डिग्रीमध्ये. नेक्स्ट थर्ड, -π/18 रेडियन कन्व्हर्जन करायचं डिग्रीमध्ये इज इक्वल टू -π/18 इंटू 180/π डिग्री इज इक्वल टू पायला पाय कॅन्सल, 18 1 18 18 10 180, सो -10 डिग्री. दिस इज अ डिग्री मेजर and this is radian conversion into degree measure. And last 4/7 रेडियन. 4/7 हा रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा डिग्री मध्ये इज इक्वल टू 4/7 रेडियन 4/7 इंटू 180/π डिग्री. सो इज इक्वल टू 18 इंटू 4 72 होल डिवायडेड बाय 7π 720/7π डिग्री. आणि सपोज याच्यामध्ये पायची व्हॅल्यू पुट केली 22/7 इज इक्वल टू 720 डिवायडेड बाय 7 इंटू 22/7 डिग्री. आता 7 ला 7 झालेला आहे कॅन्सल इज इक्वल टू 720/22 डिग्री. ओके, आता इथे दोन्ही इव्हन नंबर्स आहेत, सो 2 ने डिवाइड होईल. 720 ला जर 2 ने डिवाइड केलं तर येते 360, 22 ला जर डिवाइड केलं तर येते 11 360/11 डिग्री. So 4/7 radian is equal to 360/11 degree. Next question, express the following angles in degree, minute and second. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मिनिट आणि सेकंड हे अँगल मधले आणि क्लॉक्स मधले हे पूर्णपणे डिफरंट आहेत. ओके, सो क्वेश्चन इज एक्सप्रेस द फॉलोइंग एंगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंड. फर्स्ट एक्झाम्पल 74.87 डिग्री 74.87 डिग्री याला डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करायचे. 74.87 डिग्रीलाच मी असं लिहितो 74 डिग्री प्लस 0.87 डिग्री. काही फरक पडला का? नाही पडला. आता हा जो काही डिग्री आहे ना याला मिनिटमध्ये कन्वर्ट करतो. कन्वर्जन आपल्याकडे आहे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. 1 डिग्रीचं कन्वर्जन होतं 60 मिनिट. सो 74 डिग्री आहे तसाच प्लस 0.87 इंटू 60 मिनिट इज इक्वल टू 74 आणि 0.87 इंटू 60 0.87 इंटू 60 आज 8.7 इंटू 6 7 6 42 8 6 48 प्लस 4 52.2. सो कन्वर्जन आहे 52.2 प्लस 52.2 मिनिट. आता मी काय करतोय, हा 52.2 मिनिट आलेला आहे ना, मग त्या मिनिटला मी जरा सोडं सेपरेट करून लिहिते. 74 डिग्री आहे तसाच 52 मिनिट प्लस 0.2 मिनिट असं लिहितोय त्याला. ओके, 74 डिग्री प्लस 52 मिनिट प्लस 0.2 मिनिट इज इक्वल टू 74 डिग्री आहे तसाच 52 मिनिट आहे तसाच आणि प्लस 0.2 मिनिट आहे ना त्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करू. सो इंटू 60 बिकॉज 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड आहे त्याचा आन्सर. रिझन 74 डिग्री आहे तसाच 52 मिनिट आहे तसा 0.2 इंटू 60 0 0 कॅन्सल आणि 6 इंटू 2 12 सेकंड. दिस इज सेकंड. ओके, सो कन्वर्जन काय आलं 74.87 डिग्रीचं 74 डिग्री 52 मिनिट 12 सेकंड. सेकंड 1/5 रेडियन. दिलेला अँगल हा रेडियनमध्ये दिलेला आहे, सो ह्याला आधी कन्वर्ट करावं लागेल डिग्रीमध्ये. इज इक्वल टू 1/5 इंटू डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे 180/π ने मल्टिप्लाय करायचं डिग्री इज इक्वल टू 180 इंटू 180 डिवायडेड बाय 5 डिग्री. आता पायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया 22/7 इज इक्वल टू 180/5 इंटू 22/7 डिग्री इज इक्वल टू 180 इंटू 7 वरती गेला आहे 5 इंटू 22 डिग्री. ओके,
180 इंटू 7 त्याचा आन्सर येते 1260 आणि 22 इंटू 5 त्याचा आन्सर येते 110. 0ला तर 0 कॅन्सल होणार आहे आणि 126 अपॉन 11 126 अपॉन 11 त्याचा आन्सर काहीतरी येतं 11.45 डिग्री 11.45 डिग्री. आता 11.45 डिग्री त्यालाच मी लिहितोय 11 डिग्री प्लस 0.45 डिग्री 11 डिग्री प्लस 0.45 डिग्री. सो इज इक्वल टू 11 डिग्री प्लस डिग्रीचं कन्वर्जन करतो आता मिनिटमध्ये 0.45 इंटू 60 मिनिट बिकॉज 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट हे त्याचं रिझन इज इक्वल टू 11 डिग्री आहे तसाच 0ला 0 कॅन्सल 45 इंटू 6 6 5 30 6 4 आणि 6 24 27. सो आन्सर येते 27 मिनिट इज इक्वल टू 11 डिग्री 27 minute. This is a conversion. So in this lecture we discuss the basic chapter angle and its measurement. What is meant by directed angle? What are the types of angle? After that, the two systems of measuring the angles, that means degree measure and radian measure. Degree measure लाच बोललेले sexagesimal system आणि radian measure लाच बोललेलं होतं आपण circular system. तर radian measure चं कन्वर्जन करताना काय करायचं आहे डिग्रीमध्ये सिम्पली 180 आपण पायने मल्टिप्लाय करायचं आणि डिग्री टू रेडियन करताना पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, आता आपण त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पाहिले. एक्सप्रेस द फॉलोइंग इन अँगल्स इन डिग्री मिनिट सेकंड. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच पॉईंटवरचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. व्हेरी सिम्पल आहेत वर्ड प्रॉब्लेम्स. सो वी डिस्कस दॅट इन द नेक्स्ट लेक्चर.